श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या सेवा मार्ग या चॅनलवर. सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याआधी स्वामींच्या नावाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी म्हणतात, काय रे, आमच्यावर तुझा विश्वास नाही का? जर विश्वास असेल तर मनात भीती कसली, गालमेल कसली? असेल विश्वास तर डगमगू नकोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्व दिवस सारखे नसतात. असेल आता वाईट काळ, पण चांगला काळ यायला पण वेळ लागणार नाही. भरोसा ठेव. सगळे रोग पुढे काय होणार आहे हे तुम्हाला थोडेच माहीत असते, ते तर आम्ही जाणतो. म्हणून पुढील चिंता तुम्ही करू नका. आमच्या सेवेत राहा, नामस्मरणात राहा. येणारा काळ नक्कीच तुमचा असेल. देव करुणेचा सागर आहे असे विसरू नका. त्याला त्याचे उपकार फिटणार नाहीत. जन्मभर आईचा उद्रेक जन्म दिला, त्याने कर्माचा भार सांभाळला जात नाही. अनंत त्यांचे उपकार फिटणारही नाहीत. स्वामी म्हणतात, त्यांच्या सेवेमध्ये आपण कितीही विलीन झालो, जन्मभर कशी होऊ उतरायची नाही. त्यांचे नाम जगता येणार नाही. जन्म हा पुरायचा नाही. देवा, तू आहेस म्हणून हे गीत सर्व काही आहे. आपलं मन काही कारणाने आपल्या अस्वस्थ असतं, त्यावेळेस शांत राहावं, कुणाशी काहीही बोलू नये. अशा वेळेस डोळे आटून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्या सेवेत सतत असतात. त्यांना आपल्या अवस्थेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अवस्थेचे कारण त्यांना माहिती होत असते. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावंसं वाटतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही न राग करता नामस्मरण करणे हा एक चांगला उपाय आहे आणि मार्गसुद्धा आहे. तुम्हाला भविष्याची काळजी वाटते, तुम्ही अलीकडे चिंताग्रस्त आहात का? किंवा तुम्ही फक्त स्वतःचे नुकसान होत आहे असे वाटत आहे का? असे असल्यास तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या चिंता किंवा भीतीने ग्रस्त आहेत आणि कोणतेही सोपे निराकरण नसताना तुमच्या आजूबाजूला जे लोक तुम्हाला मदत करू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक शक्तिशाली संदेश प्रार्थना शेअर करणार आहे, जो तुम्हाला काळजी करणे थांबवण्यास आणि देवाशी बोलण्यास मदत करू शकते. हे चमत्कारिक संदेशामुळे, प्रार्थनेमुळे मला याची आलेल्या अनेक कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला मदतसुद्धा होईल. प्रिय प्रभू, मला विश्वास आहे की जे लोक मला मदत करण्यासाठी आहे त्यांच्या हृदयाला तू स्पर्श करशील आणि तू माझ्या आयुष्यात एक चमत्कार नक्कीच घडवून आणशील, ज्याची मी वाट पाहत होतो. प्रिय देवा, तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेव आणि तुझी उपकार शक्ती माझ्या संपूर्ण अस्तित्वात राहू दे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. देवा, तू आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढशील, पण आम्हाला बरे करण्यासाठी आणि आमच्या हातून घडणाऱ्या अनेक अपराध विनाशातून सोडविण्यासाठी तुम्ही आम्हाला योग्य तो मार्ग दाखवा. प्रिय देवा, मी अलौकिक शांती आणि शक्तीने वाढलेला आहे. माझ्या आध्यात्मिक अस्तित्वात तुटलेली कोणतीही गोष्ट तुम्ही दुरुस्त करता. मी माझ्या सभोवतालच्या कोणत्याही नकारात्मक प्रभाव विरोधी येतो आणि ज्यामुळे माझ्या भावनांवर परिणाम होतो. भक्तांनो, देव म्हणतो, या दाव्याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. प्रिय प्रभू, आज तुझ्या उपस्थितीत मी खूप कृतज्ञ आहे आणि मी नम्रपणे तुमची मदत आणि मार्गदर्शन मागत आहे. माझ्यासाठी नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. मी
तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या आयुष्यात तुमच्या उपस्थितीची कदर करतो. प्रिय देवा, माझी मदत कुठून येते? आणि माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता परमेश्वराकडूनच येत असते. देवा, मी तुझ्या इच्छेला आणि तुझ्या मार्गांना शरण येतो. तू माझ्या विचारांवर आणि माझ्या कृतींवर नियंत्रण ठेव आणि तू माझ्या शत्रूंचा योजनांचा अंत कर. मी प्रार्थना करतो की मी ज्या काळात वादळांना तोंड देत आहे ते तू शांत करावे. मला विश्वास आहे की तू मला पुन्हा निरोगी करशील. भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास येत्या 6 तासात तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडेल असे देव म्हणतो. अहंकार सोडून जो गुरुचरणी लीन होतो तो उच्च पदाला पोहोचतो. गुरु म्हणजे कोण? गुरु कोणास म्हणावे? गुरुचे कार्य काय? शिष्य कोणास म्हणावे? कारण प्रत्येक माणूस हा आपण परिपूर्ण व्हावे या हेतूने जीवनात वाटचाल करीत असतो. आपण जे जीवन जगत असतो ते मीपणाचे असल्यामुळे मी माझे या कोशातच आपण असतो. आयुष्यभर संसाराच्या जटिल चक्रातील आरीप्रमाणे फिरत असतो. मी व माझे कुटुंब हेच सर्वस्व आहे, यापलीकडे काहीच नाही अशी आपली भावना असते. वास्तविक पाहता हे सर्वथा अज्ञान आहे. संसार हा अनित्य आहे. मी व माझेपण ही धारणाच मुळात नाशवंत आहे. माझेपण लोप पावून मन भानावर आल्यास स्वामी समर्थांची प्राप्ती होते. स्वामींची प्राप्ती व्हायची असेल तर त्यांची दृढ भावनेने भक्ती करा. अशी भक्ती केल्यास स्वामी समर्थांच्या केवळ एका शब्दाने माझेपण नष्ट होईल. अशी दृढ भक्ती केल्यामुळे नरसाप्पा सुताराचे माझेपण क्षणात गळून पडले. अक्कलकोटमधील नरसाप्पा सुतार स्वामी समर्थांचे भक्त होते. एके दिवशी नरसाप्पा सुतार आपल्या शेताकडे जात होते. त्यावेळेस श्री स्वामी समर्थ एका दुकानात बसले होते. सुतारांनी स्वामींना म्हणाले. तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना प्रार्थना केली. माझ्या शेतात चांगला हुरडा झाला आहे, तो खाण्यास आपण यावे. यावर स्वामी समर्थ म्हणाले, तू कधी हुरडा पेरलास आणि शेत कुणाचे? नरसाप्पा सुताराला आपली चूक समजली. हात जोडून तो म्हणाला, महाराज, चुकलो, शेत माझे नाही, आपल्या शेतात हुरडा खाण्यास आपण यावे. मग श्री स्वामी समर्थ हुरडा काढ्यास शेताकडे गेले. स्वामी समर्थाने कोणाचे शेत असे विचारून नरसाप्पास भानावर आणले. त्यास आत्मभान दिले. म्हणजेच आपण जे माझे म्हणतो ते माझे नाही हे उमगले. हे सर्व स्वामी भक्तांचे आहे याचा साक्षात्कार झाला. स्वामी समर्थांनी केवळ एका शब्दातून नरसाप्पास आत्मसाक्षात्कार घडविला. केवढी मोठी ही किमया! कित्येक प्रवचने ऐकून, भजन कीर्तन ऐकून जो आत्मसाक्षात्कार मनुष्यात घडत नाही तो स्वामींच्या एका शब्दाने घडला. ही स्वामींची दिव्य शक्ती होय, अलौकिक रूप होय. कारण स्वामी समर्थ म्हणजे सद्गुण रूप धारण केलेला अव्यक्त ईश्वरच होय, दत्तावतार होय. नरसाप्पा सुतार आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर हे आपलेच शेत आहे असे म्हणतात. म्हणजे सगळे परमात्मा स्वरूप स्वामी समर्थांचेच आहे. जीवात्मा रूपी नरसाप्पा केवळ रखवालदार आहेत, आपले शेत आहे असे म्हणून नरसाप्पा स्वामी समर्थांशी एकरूप झाला, दादात्म्य पावला. स्वामींनी एका शब्दात नरसाप्पा सायुज्य मुक्तीचा अनुभव दिला. सायुज्य मुक्ती म्हणजे परमेश्वरांशी तादात्म्य होणे. ही सायुज्य मुक्ती भक्तीने प्राप्त होते. स्वामी समर्थांनी कोणतेही ग्रंथ रचलेले नाहीत किंवा कोणतेही कीर्तन किंवा प्रवचनही केलेले नाहीत. त्यांच्या शब्दातच इतकी शक्ती आहे की केवळ शब्दाने त्यांनी नामस्मरण नरसाप्पास मुक्ती दिली. स्वामी भक्ती अंतःकरणातून केली पाहिजे. कर्मकांड, ज्ञान, आचार, उपचार यांची काही गरज नाही. या सगळ्यांपेक्षा मनोभावे केलेली भक्ती श्रेष्ठ आहे. भक्तींची श्रेष्ठता सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानी यांच्या घरी जो विला देव तिथे अहंकार पाठीमागे. म्हणून ऐसे सांडिले उपाय धरी येले पायत हे तुझे. आत्मसाक्षात्कारातून परमात्म्याची प्राप्ती व्हावी, देव मिळावा म्हणून तेथे मी ज्ञानाचा अहंकारच अनुभवला. म्हणून इतर कोठेही न भटकता
भक्तीने, दृढ भक्तीने, देवा मी तुझ्या पायाशी आलो आहे. स्वामी चरण हाच जीवनाचा विसावा आहे. देहभान सोडल्यास परमानंद प्राप्त होतो. याकरिता शरण वृत्ती ठेवावी. मग जन्म मरणाचा फेरा नाही, तर आनंदच आनंद उरतो. तसेच नरसाप्पा सुतार स्वामींना शरण येऊन चुकलो हे माझे शेत नाही असे म्हणतो. त्याला बोध प्राप्त होतो. असा भक्त स्वामींना आवडतो, जे त्यांच्याबरोबर शेतात हुरडा खाण्यास जातात. त्यावेळेस नरसाप्पास ब्रह्मानंद होतो. स्वामी समर्थ नरसाप्पाशी लढिवाळपणे वागतात, सख्य करतात. ज्याप्रमाणे माता आपल्या तानुल्यांचे पालन करते, त्याप्रमाणे स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे पालन करतात. शरण येणाऱ्या भक्तांचे स्वामी समर्थ सर्व मनोरथ पूर्ण करतात. काही न मागता भरभरून देतात. नरसाप्पा सुतार स्वामींना शरण गेले. स्वामींनी त्यास आत्मनिर्धार तर दिलेच, त्याचबरोबर कृपेचा वर्षावही केला. हुरडा खाऊन झाल्यावर त्यांच्या शेतात ऊसाचे कांडे रोवले आणि या कृतीचा अर्थ नरसाप्पाने ओळखला. पुढच्या वर्षी त्याने शेतात ऊस लावला. भरपूर पीक आले. चांगला नफा झाला. स्वामी समर्थांची कृपा होताच लक्ष्मी दारापर्यंत आली व नरसाप्पाच्या जीवनाचे सोने झाले. म्हणूनच आपणास आवर्जून सांगतो, गुरु आपल्यातली मीपणा, अहंकार काढून भक्ती मार्गात प्रगतीपथावर घेऊन जातो. कारण या जगात स्वामी कोणीच नाही जे तुम्हाला चांगलं म्हणतील. ही गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते. ती तुम्हाला विशेष बनवीत असते. म्हणून कधीच दुसऱ्यांनी स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका. आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे समजू लागेल. तर जीवन सुंदर आणि गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीपासून दूर राहता. सुख म्हणजे अडथळे, संकटे नसणे असं अजिबात नाही. त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि आठवड्यांच्या वेळी तुम्ही स्वतः कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे. तुम्ही तडफदारीने आणि शोधताय का आनंद? या सेवेप्रमाणे दुःखी राहायचे कारण शोधताय का? हे लक्षात ठेवा. जिकडे तुम्ही लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात. जीवन जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. योग्य वेळेची वाट पाहत बसाल तर आयुष्यभर वाट पाहत बसाल. म्हणून योग्य वेळेची वाट पाहत बसू नका, तरी योग्य वेळ निर्माण करा. कारण काळजी ही भेटलेल्या रस्त्यासारखी काहीही नाही. मग रस्ता कसे बदलायचे? तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा. तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणींनी भरू नका. तुमचे विचार शक्यता आणि अडचणीच्या उपायांनी भरा. सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांनी वचने: 1. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 2. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्यास मी योग्य ते मी स्वतःहून वाहतो. 3. आळशी माणसांचे तोंड पाहू नये. फळ पिकून खा आणि मिळेल त्यात संतोष राहा. तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग. 6. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. 7. आमचे बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालावा. मोक्ष मिळेल. आज मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त राहा. 9. थांब, गया नाही जिंदा हो. हे संकल्प अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांनी म्हटलेले आहे. मी आपले चरणाशी निवार मुजरा करून प्रार्थना करीत आहे. आजपासून आपण माझे माता पिता, गुरु आणि सर्व काही तुम्हीच आहात. आजपासून मला आपला शिष्य बनवून आपण माझे गुरु व्हावे व मला गुरुदेव करावे व माझ्या सर्वांना आपण माझे गुरुतत्व सर्व काही आपणच आहात. म्हणून आपण माझा शारीरिक, मानसिक, प्रापंचिक, आर्थिक, दैविक, आधिदैविक, भौतिक, आधिभौतिक, धार्मिक, आध्यात्मिक, परमार्थिक सर्व तो प्रती सांभाळ करावा.
अशी मी विनम्रपणे निवार मुजरा करून आपल्या चरणी प्रार्थना करीत आहे. हे स्वामी राया, तुझ्या भक्ताला तू सांभाळून घे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.